चला, आवाज येतो व्यवस्थित? इन लास्ट लेक्चर आवाज येतोय? एकदा चेक करा. आरती, आवाज येतोय? चलो, in a last lecture we have studied and multiple sub-multiple formulas for a trigonometry, right? चलो, तर आपण थोडंसं त्याला रिवाइज करूत. आपण एक इम्पॉर्टंट फॉर्म्युले सांगितले होते दोन, आठवतात का? चेक करूत आपण. ठीक आहे, पहिला फॉर्म्युला कोणता होता रे? हाँ, थैंक यू. sin a plus b can be written as sin a into cos b plus cos a into sin b. आपण हा फॉर्म्युला यूज करून sin a मायनस b चा आपण फॉर्म्युला बनवला होता. यस और नो? यस. sin a मायनस b कॅन बी रिटन ॲज sin a cos b प्लस त्या ठिकाणी काय येईल? मायनस cos a इंटू sin b. क्लियर? यस और नो? नेक्स्ट जो फॉर्म्युला आपण चेक केला होता तो काय होता रे? हाँ, cos a प्लस b इज इक्वल टू cos a cos b माइनस sin a इंटू sin b. क्लियर आहे? त्याच्यानंतर आपण एक नवीन फॉर्म्युला चेक केला होता विथ द हेल्प ऑफ cos a मायनस b कॅन बी रिटन ॲज cos a इंटू cos b प्लस sin a इंटू sin b. करेक्ट आहे? चला, त्याच्यानंतर आपण काय केलं होतं, जो फर्स्ट इक्वेशन आहे, वाटलं तर इक्वेशन नंबर देऊत आपण जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. हा इक्वेशन नंबर 1, हा इक्वेशन नंबर 2. फ्रॉम इक्वेशन 1 and 2, from equation 1 and 2, by replacing a as a theta and b is also replaced with a theta, then we can find out the formulas of sin 2 theta is equal to 2 times a sin theta cos theta. Correct है? And second one, cos 2 theta can be written as a cos 2 theta is equal to cos square theta minus sin square theta. In the form of cos only, it is 2 cos square theta minus 1, and in the form of sin only 1 minus 2 sin square theta. Correct है? Or this formula can be written as 2 cos square theta can be written as 1 plus cos of 2 theta, and 2 sin square theta can be written as 1 minus cos 2 theta. Is it correct? चलो, जे रेग्युलर क्लासेस करायले त्यांना माहिती आहे हे काय आहे. लास्ट लेक्चरला आपण घेतलं होतं, आठवते का? आरती, चलो. In the same way, we can put a is a 2 theta and b is equal to 2 theta. We find out the two different formulas, right? First one, sin of 3 theta is equal to 3 times sin theta minus 4 times sin cube theta. Is it correct? And second one, for a homework, I think so, which is a cos 3 theta is equal to 4 times cos cube theta minus 3 times a cos theta. प्रूव्ह केले हे सगळं?
येस और नो? येस और नो? आरती ऍक्च्युली केलं होतं दिदे. ऋतू केलं होतं का? चलो मग आता हे जे आहे ना सगळा पार्ट ऍक्च्युली आपले जे ट्रिग्नॉमेट्री आहे MSBTचा सिलेबस त्याच्यामध्ये मी आणखीन एकदा कव्हर अप करणार आहे. ज्या लेकरांचं हे झालं नाही त्यांनी काय करायचं, यूट्यूबला आपले डिप्लोमावाला नावाचं चॅनल आहे, त्या चॅनलवर तुम्ही जाऊन व्हिडिओ पाहू शकता, किंवा आपलं एक ऑफिशियल ॲप्लिकेशन आहे डिप्लोमावाला नावाचं, ठीक आहे. त्याचं बॅकग्राऊंड ब्लू कलरचं आहे, सॉरी ग्रीन कलरचं आहे, ठीक आहे. त्याच्यावर की माझा नंबर पण आहे आणि लोगो पण आहे. तो डाउनलोड करा. तुमचे जे काही डिटेल्स आहेत ते शेअर करा. वाटलं तर मी तुम्हाला लिंक शेअर करतो, ते डाउनलोड करा. तुम्हाला फ्रीमध्ये सगळे व्हिडिओ पाहता येतील एका कडेकडून, ठीक आहे. ह्याच्या पुढचा पार्ट पाहायचा आहे. आता आपण नेक्स्ट जो पार्ट पाहणार आहे, ठीक आहे, तो आहे फॅक्टरायझेशन, डिफॅक्टरायझेशन. आता सुरुवातीला मी डिफॅक्टरायझेशन करणार आहे. डिफॅक्टरायझेशन म्हणजे काय ते सांगतो, ठीक आहे, आणि फॅक्टरायझेशन म्हणजे काय ते सांगतो. आय थिंक सो 10th स्टँडर्डला और 9th स्टँडर्डला तुम्ही फॅक्टरायझेशन बघितलं. व्हॉट इज द मिनिंग ऑफ फॅक्टरायझेशन? इन अ सिंपल लँग्वेज, जर समजा एखादं क्वाड्रेटिक इक्वेशन असेल x² मायनस 5x प्लस 6, हे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. ह्याला इन द फॉर्म ऑफ फॅक्टर काय लिहिलं होतं? इट इज अन x मायनस 3 इंटू x मायनस 2. म्हणजे इथं चेक करा, लेफ्ट हँड साइडला ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये होतं, राईट साइडला आपण काय केलं रे? इन द फॉर्म ऑफ मल्टिप्लिकेशन रिप्रेझेंट केले. इन द फॉर्म ऑफ काय केले? मल्टिप्लिकेशन रिप्रेझेंट केले. म्हणजे ऍडिशन सबट्रॅक्शन टू जेव्हा मल्टिप्लिकेशन जातो, दॅट इज कॉल्ड ॲज अन फॅक्टरायझेशन. फॅक्टरायझेशन क्लिअर? देन व्हॉट इज द मिनिंग ऑफ डिफॅक्टरायझेशन प्लीज? हा, काय करायचं? करेक्ट आहे, बोलो. म्हणजे जर गुणाकारात असतील तर त्याला काय करायचं? ऍडिशन सबट्रॅक्शनच्या फॉर्मॅट मध्ये लिहायचं, त्याला म्हणायचं डिफॅक्टरायझेशन. चलो मग आधी आपण काय बघणार तर तिथे ना, मी वरी हेडिंग टाकली. काय बघणार आहे आपण? सुरुवातीला डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले बघणार. बट डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युलेचे बघण्याच्या अगोदर तुम्हाला ऍडिशन सबट्रॅक्शन येते? चलो मग आपण आधी काय करू, मी जे फॉर्म्युले लिहितोय ते चेक करा करेक्ट आहेत का रॉंग आहेत ते, ठीक आहे. मी ते लिहितो, लेफ्ट हँड साइडला लिहितो sin a प्लस बी इज इक्वल टू, फॉर्म्युला आठवते, sin a cos b प्लस cos a इंटू, हा करेक्ट है. In a similar way we can say that sin of a minus b can be represented as, हाँ चलो बोलत रहा. चलो इथपर्यंत काय अडचण आहे? चलो मग आता थोडीशी अडचण आता येऊ शकते जर तुम्हाला जर ऍडिशन सबट्रॅक्शन येत नसेल तर. आता मला जर समजा या दोघांची बेरीज करायची असेल, हे दोन इक्वेशन आहेत, ह्या दोन इक्वेशनची जर बेरीज करायचं असेल तर काय करावं लागेल? हा, इक्वल टू च्या लेफ्ट साइडची ऍडिशन लेफ्ट साइडला, राईट साइडची ऍडिशन राईट साइडला. मग इथं काय चेक करा, इथे इक्वेशन मध्ये मी असं लिहू शकतो का? चेक करा, साइन a प्लस बी प्लस साइन a मायनस बी. करेक्ट आहे का रॉंग आहे? लेफ्ट साइडची ऍडिशन चेक करा, लेफ्ट साइडची ऍडिशन चेक करा, वरचं प्लस खालचं. आता इथे चेक करा राईट साइडला, cos a sin b cos a sin b काय रे? सेम आहेत, फक्त एक प्लस आहे एक मायनस आहे, तर काय होईल? मग आता मला सांगा, sin a cos b प्लस sin a cos b काय येते? राईट, 2 sin a cos b. करेक्ट आहे. आता मी थोडंसं काय करतो, राईट साइडला लिहिले ते लेफ्टला लिहितो, लेफ्टला लिहिले ते राईटला लिहितो. म्हणजे काय येईल चेक करा, 2 टाइम्स sin a इंटू कॉस बी इज इक्वल टू काय रे? साइन ऑफ ए प्लस बी प्लस साइन ए मायनस बी. याचा अर्थ काय ते सांगतो. इकडचा 2 तिकडे काही काही जण डिवाइड पण करतात, तर हा फॉर्म्युला असा तयार होत असतो, साइन
एक मिनिट तिथे हा साइन ए इंटू कॉस बी इज इक्वल टू 1/2 इन अ ब्रॅकेट हा साइन ए प्लस बी प्लस साइन ए मायनस बी. आता मला थोडीशी मदत पाहिजे. चेक करा इथं लेफ्ट साइडला काय रे, दोन ट्रिग्नोमेट्रिक रेशोचा मल्टिप्लिकेशन आहे. इथं दोन ट्रिग्नोमेट्रिक रेशोचा मल्टिप्लिकेशन आहे. त्याचं कन्वर्जन कशात करायलो आपण, दोन ट्रिग्नोमेट्रिक रेशोच्या ऍडिशन मध्ये, दोन ट्रिग्नोमेट्रिक रेशोच्या ऍडिशन मध्ये. कळलं? तर त्यालाच काय म्हणायचं आपण, पहिला डी फॅक्टरायझेशनचा फॉर्म्युला कळाला का? जर साइन ए इंटू कॉस बी असं जर ट्रिग्नोमेट्रिक मल्टिप्लिकेशन असेल तर त्याला काय लिहू शकतो, 1/2 इंटू साइनचा जो काही अँगल असेल आणि कॉसचा जो काही अँगल असेल त्याचा साइन ऑफ दोन अँगलची बेरीज प्लस साइन ऑफ दोन अँगलची वजाबाकी. कळतंय का? इथं आणखीन एकदा क्लिअर करतो ज्याला नाही कळालं. लेफ्ट साइडला दोन ट्रिग्नोमेट्रिक रेशोचा मल्टिप्लिकेशन आहे, त्याचं रूपांतर आपण ऍडिशन सबट्रॅक्शनच्या फॉर्मॅट मध्ये करतोय. तर ह्याला काय म्हणणार, डी फॅक्टरायझेशनचा पहिला फॉर्म्युला कळाला का? चलो आता जर व्यवस्थित कळाला असेल, फक्त मला एक आणखीन एक गोष्ट विचारायचंय. माझे एक विचार चालू आहे, अजून काही कन्फर्म नाहीये, ते तुमच्यावर डिपेंड्स असेल. म्हणजे तुम्ही मराठीमध्ये कम्फर्टेबल आहेत, ठीक आहे का? इंग्लिशमध्ये जास्त, आता इंग्लिशमध्ये तर काही काही गोष्टी येतीलच, त्याच काय अडचण नाही, वर्ड्स साठी मॅक्स तर इंग्लिशच यूज होतील, ठीक आहे का? हिंदीमध्ये करू? मराठी प्लस इंग्लिश नाही, ऍक्च्युली कसं आहे, जर पूर्ण ह्याच्यामध्ये करायचं असेल महाराष्ट्रात तर माझा असा विचार चालू की काही काही ठिकाणी काही काही लोकांना मराठी येत नाही, तर त्यांच्यासाठी करावं का असा विचार चालू होता. ठीक आहे, चलो असं तरी मराठीत कंटिन्यू करू. मग इथपर्यंत कुणाला काय अडचण? चलो आता जसं ऍडिशन केली तसं सबट्रॅक्शन करू शकतो का रे मी? हा फर्स्ट फॉर्म्युला लक्षात ठेवायचा बरं का, हा डी फॅक्टरायझेशनचा फर्स्ट फॉर्म्युला आहे, ठीक आहे. हे जे आहे ते डी फॅक्टरायझेशनचा काय फर्स्ट फॉर्म्युला आहे, कळाला का? बरं आता चेक करा रे, ठीक आहे. चलो आता चेक करा प्लीज. मी सेकंड टाइम तेच फॉर्म्युला यूज करतोय. लेफ्ट साइडला काय होतं रे, पहिल्यांदा साइन ए प्लस बी इज इक्वल टू काय येईल रे, हा कॉस बी, हा बाकीच्यांनी बोललं तर चालतंय जर कळत असेल तर. फक्त ते लेकर जुने आहेत, म्हणजे कंटिन्युअस ते क्लास करायलेत, तर त्यांना ते फॉर्म्युले येतात. आता तुम्ही जर कंटिन्युअसली केलात, आता ऍक्च्युली आमचं ठरलं होतं की बुधवार पासून काय करायचं होतं तिथे, सिलेबस स्टार्ट करायचा होता. तर आपण बुधवार पेक्षा काय करू, गुरुवार पासून करू. दत्ताचा वार आहे, चांगला वार आहे, हा ठीक आहे. काय नाही, कारण काही कारणामुळे काल सुट्टी द्यावी लागली टेक्निकल इश्यू मुळे, त्यामुळे ते एक डे एक्सटेंड झालाय, ठीक आहे. तर फॉर्म्युला सांगा. हा फॉर्म्युला, चलो बाकीच्यांनी पण सांगायला काही हरकत नाहीये. आता मागच्या वेळेस काय केली होती रे, यावेळेस काय करावं लागेल, सबट्रॅक्शन करत असताना खालचे जे इक्वेशन त्याचे चिन्ह काय करावं लागतील, प्लस असेल तर मायनस, प्लस असेल तर आणि मायनस असेल तर प्लस. आता लेफ्ट साइडचं कॅल्क्युलेशन चेक करा, वरचं पॉझिटिव्ह आहे, साइन ए प्लस बी येईल, यस और नो, मायनस साइन ए मायनस बी येईल. चेक करा, वरची क्वांटिटी मायनस खालची क्वांटिटी इज इक्वल टू, आता चेक करा रे, साइन ए कॉस बी, साइन ए कॉस बी, साइन ए कॉस बी सेम आहे, फक्त वरची पॉझिटिव्ह खालची निगेटिव्ह, तर काय होईल, कॅन्सल होईल. आणि इथं कॉस ए इंटू साइन बी, कॉस ए इंटू साइन बी काय होईल, थँक्यू दिदे, टू कॉस ए साइन बी चा फॉर्म्युला तयार होईल. फक्त त्याला लेफ्टचा राईटला, राईटचं लेफ्टला लिहू का, थँक्यू. तर 2 टाइम्स कॉस ए इंटू साइन बी इज इक्वल टू, प्लीज साइन ए प्लस बी माइनस साइन ए माइनस बी.
क्लिअर. आता काही जण याला असं पण लिहितात, इकडचा 2 तिकडे जाऊन काय होत असतो, तर नवीन फॉर्म्युला कॉस ए इंटू साइन बी इज इक्वल टू 1/2 इन ब्रॅकेट. हा काय लिहिते दे, साइन ए प्लस बी मायनस साइन ए मायनस बी. चेक करा, इथं दोघांची मल्टिप्लिकेशन आहे, इथं कॉस आधी आहे साइन नंतर आहे, तर काय लिहितं मायनस येईल. कळलं. जेव्हा साइन ए इंटू कॉस बी होतं, मागचा फॉर्म्युला बघायचंय का, कॉस ए इंटू साइन बी जेव्हा होतं तेव्हा काय केलं तरी आपण, हा कॉस ए इंटू साइन बी होतं तेव्हा काय होतं, सॉरी साइन ए इंटू कॉस बी होतं तेव्हा काय आलतं, 1/2 साइन ए प्लस बी प्लस साइन ए मायनस बी आलतं का. कळलं. चलो ठीक आहे, 1 मिनिट ऍडजस्ट होते का बघतो मी जरा तुम्हाला समजण्यासाठी. चलो कळालं. हे एक काम करूँ अपन थोड़ा सा इधर से मैं थोड़ा सा एडजस्टमेंट करता मैं, ठीक है. स्प्लिट स्क्रीन राइटिंग, अरे कुछ तो गलत हो गया अभी यहाँ पे, वो चला गया, ठीक है. चलो नेक्स्ट, जसं आपण साइन ए प्लस बी आणि साइन ए मायनस बी ची ऍडिशन केली तसं कोणाची करू शकतो आणखीन. थँक्यू. तर फॉर्म्युला कोण सांगेल मला, कॉस ए प्लस बी कॅन बी रिटन ॲज, हा प्लस का मायनस दिदे, हे कळालं का ते सांगा मला. आता कॉस ए प्लस बी लिहिता येईल म्हणजे कॉस ए मायनस बी तर आलंच पाहिजे. मग सांगा, थँक्यू. पहिल्यांदा ऍडिशन करायची का सबट्रॅक्शन. बरं चेक करा, सगळे फॉर्म्युले मी कोणत्या फॉर्म्युल्याहून बनवालो लक्षात आलं का. मग इम्पॉर्टंट का बरं म्हणलं होता, कळालं का. चला थँक्यू. बरं एवढे फॉर्म्युले पाठ करायची गरज आहे का नाही, बाय प्रॅक्टिस ते ऑटोमॅटिक लक्षात येतील का. हा चलो मग लेफ्ट साइडची ऍडिशन कोण सांगते मला, कॉस, थँक्यू, प्लस हे झालं लेफ्ट साइडची ऍडिशन. आता राइट साइडची चेक करा थोडस, हा साइन ए साइन बी साइन ए साइन बी कॅन्सल, तर कॉस ए कॉस बी प्लस कॉस ए कॉस बी 2 कॉस ए इंटू कॉस बी. आता फक्त लेफ्टचं राईटला राईटचं लेफ्टला, तर सांगा मला काय 2 टाइम्स कॉस ऑफ ए इंटू कॉस ऑफ बी इज इक्वल टू, हा कॉस ए प्लस बी प्लस कॉस. चलो ले अवघड आहे का रे. आणि आणखीन एक सांगतो, तुमच्या कॉलेजमध्ये जर भीती दाखवायची असेल तर एकच भीती दाखवतात लोक, ट्रिग्नॉमेट्री ले अवघड आहे. आता तुम्ही सांगा ट्रिग्नॉमेट्री काय अवघड आहे. आता ही विषय कसा आहे ते सांगतो, इकडचा 2 तिकडे झाला डिवाइड. जर तुम्हाला सायकल चालवता येत नसेल तर लोक काय, तुम्ही काय म्हणताल लोकांना, राईट. आता जर समजा तुमचे जर कोणी कलिग किंवा तुमच्या वर्गातले लेकरं किंवा एखादं दुसरं ट्युशनवालं किंवा मॅथ्स शिकवणारं किंवा तुमचा जो बी शिक्षक आहे त्याने जर म्हणला मॅथ्स अवघड आहे, याचा अर्थ कुणासाठी अवघड आहे ते, त्यांच्यासाठी. अर्थ त्याला येत नाही म्हणून ते अवघड म्हणाले. माझ्या तोंडून काहीतरी शब्द ऐकला का मॅथमॅटिक्स अवघड आहे म्हणून, नाही आणि कधी म्हणणार पण नाही. त्याचं रिझन असं आहे की ज्याला सॉल्व करता येत असते त्यासाठी काहीच अवघड नाही. आता जर एखाद्याला सॉल्वच करता येत नसेल, त्यालाच जर भीती वाटत असेल तर समोर त्याला सांगेलच ना. हा साधी सिंपल गोष्ट आहे. आता तुम्हाला एक एक्झाम्पल विचारलं मी की सायकल चालवणं अवघड आहे का सोपं आहे,
तर डेफिनेटली ज्याला चालवता येते त्यांनी लवकर काय सांगेल रे, सोपं. आणि येत नसेल तर अवघड आहे सर, ते बॅलन्स होत नाही, काही बी कारण सांगेल. आता जर समजा मी शिक्षक म्हणून सांगत असेल की ट्रिग्नोमेट्री अवघड आहे तुमच्यासाठी, आता याचा अर्थ काय, त्या टीचरला मला डाऊट येते. असं जर कोणी बोललं ना की मॅथमॅटिक्स अवघड आहे किंवा ट्रिग्नोमेट्री अवघड आहे, तर मला डाऊट येते की पक्का कोण सांगत असतं रे अवघड आहे म्हणून, ज्याला येत नाही त्यालाच. हा, मग ते सिनियर असो की कुठला शिक्षक असो, लक्षात ठेवा की जर एखादी गोष्ट जर म्हणला हा सब्जेक्ट अवघड आहे, तर समजायचं त्याला ते अवघड जाते. साधी सिंपल गोष्ट ना, जर अवघडच असतं तर कुणालाच नाही आलं पाहिजे होतं. करेक्ट आहे, साधी सिंपल गोष्ट. माझा फंडा एवढाच कळते मला, कुणालाच आउट ऑफ मार्क पडले नाही पाहिजे असते, पण पडतात ना. ठीक आहे, त्यामुळे तसले डोक्यातून विचार काढून टाका. आता मला सांगा प्लस केल्यानंतर काय करायचं असतंय. थँक्यू दिदे. cos a plus b can be written as, रिपीट, हा, जोपर्यंत तुम्ही असं बोलून बोलून करणार नाही कॅल्क्युलेशन तोपर्यंत तुमची प्रॅक्टिस होणार साइन a इंटू साइन b. आणि एक सांगतो, हे इंटरेस्ट यायला पाहिजे शिकण्यामध्ये, ठीक आहे, आणि ते तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा ते तुम्हाला कळायला सुरुवात होईल. कळालं, चलो, कळाल्यावर मस्त वाटेल का नाही. अरे मला काय म्हणायचं, कळाल्यावर चांगलं वाटेल का नाही. मग हेच सांगत राहायचं कॅल्क्युलेशन. चलो सांगा मग आता काय करायचं आपल्याला. सबस्ट्रॅक्शन करायचं म्हणजे खालच्या इक्वेशनचे चिन्ह काय करावं लागतील, चेंज करावं लागतील. आता इथे थोडंसं ट्विस्ट आहे बरं का, बघूत आपण किती जणांना कळते ते. कॉस ऑफ ए प्लस बी मधून काय मायनस करायचंय, थँक्यू दिदे. कोण कॅन्सल होईल रे, कॉस ए कॉस बी, कॉस ए कॉस बी. आता उत्तर काय ते कोण सांगते. झालं, हे ज्यांना कळालं त्यांनी दुनिया जिंकली. दुनिया म्हणजे मॅथमॅटिक्स. चलो मग आता मी याला आणखीन व्यवस्थित लिहायचा प्रयत्न करतो. -2 टाइम्स साइन ए इंटू साइन बी can be written as cos of a plus b minus cos a minus b. क्लिअर. हे -2 तिकडे जाऊन काय होईल रे, तिकडे मायनस होईल. तर मी डायरेक्टली असं लिहिलं चालते का, चेक करा. साइन a इंटू साइन b can be written as -1 divided by 2 in a bracket cos of a plus b minus cos of a minus b. कळालं. बरं इथे एक छोटीशी ऍडजस्टमेंट करतो, कळते का चेक करा. हे कळालं तर लिहतो आपण 1/2. मायनस न जर मध्ये मल्टिप्लाय केलं तर प्लस ची टर्म काय होत असते, आणि मायनस अँगल मध्ये चेंज करायचं नाही बरं का. ट्रिग्नोमेट्रिक रेशियो तर प्लस होता, इथं काय होईल, आणि इथं मायनस आहे तिथं काय होईल. हे कळालं का ते सांगा मला. आधी प्लस लिहूत नंतर मायनस लिहूत, तर ह्याला असं पण लिहितात 1/2 इन अ ब्रॅकेट काय रे, कॉस ए मायनस बी मायनस कॉस, थोडस उलट इथं. चलो मला सांगा, इथं लेफ्ट साइडला जे दोन ट्रिग्नोमेट्रिक रेशियो मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत, कोण कोण, साइन ए इंटू साइन बी, त्याला कशाच्या रूपात लिहिले रे, दोन ट्रिग्नोमेट्रिक रेशियोच्या सबट्रॅक्शनच्या रूपात लिहिले. म्हणजे हा फॅक्टरायझेशन आहे का डिफॅक्टरायझेशन आहे. ले अवघड आहे का. ज्या लेकरांना साइन ए प्लस बी फॉर्म्युला पार्ट आहे, कॉस ए प्लस बी फॉर्म्युला पार्ट आहे, त्यांच्यासाठी हे काही अवघड नाहीये. ठीक आहे, आपण थोडंसं याला रिवाइज करू वाटलं तर चेक करा. मी रॅन्डमली सगळे लिहितो फॉर्म्युले. आता चेक करा, पहिला फॉर्म्युला काय होता रे, आठवते का, चेक करा. हा मी जे लिहितोय ते करेक्ट आहे का रॉंग आहे सांगत राहायचं. साइन ए प्लस बी कॅन बी रिटन ॲज साइन ए कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी. क्लिअर आहे. मग मी सेकंड फॉर्म्युला लिहितो, चेक करा. आणि जर कुणाला कळत नसेल तर कळत नाहीये म्हणून सांगा. ठीक आहे, साइन ए मायनस बी. मग गुरुवार पासून पक्का सिलेबस स्टार्ट करणार आहे, तर बाकीच्या फ्रेंड्सना सांगा.
आणि सगळ्यात महत्त्वाचं जे जुने लेकर आहेत त्यांनी रजिस्ट्रेशन करायला किंवा फॉर्म भरायला काय हरकत नाही जर कंटिन्यू करायचं असेल तर. ठीक आहे. मायनस कॉस ए इंटू साइन बी. हे कळालं का ते सांगा. कळालं का. चलो कॉस ए प्लस बी इज इक्वल टू कॉस ए कॉस बी माइनस साइन ए इंटू साइन बी. अरे थर्ड है. फोर्थ वन cos a minus b can be written as cos a cos b plus sin a into sin b. आता जे नेक्स्ट फॉर्म्युला बनणार आहे ते येलो कलर मध्ये चेक करा. फिफ्थ वन कसं बनणार आहे ते इथं मी समोर लिहितो. मी काय करणार आहे इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 ची ऍडिशन केल्यावर फॉर्म्युला बनणार आहे. करेक्ट आहे. तर तो फॉर्म्युला आहे साइन ऑफ ए इंटू कॉस ऑफ बी इज इक्वल टू 1/2 इन अ ब्रॅकेट साइन ऑफ ए प्लस बी प्लस साइन ऑफ ए मायनस बी. म्हणजे चेक करा फक्त लेफ्टची जी ऍडिशन आहे ती राईटला लिहिली आणि राईटची कॅल्क्युलेशन लेफ्टला लिहिले. आणि सिक्स्थ वन जे कॅल्क्युलेशन आहे ते फॉर्म्युला कशाने बनणार आहे इक्वेशन 1 मधून इक्वेशन 2 जर मायनस केले. हे तुम्ही घरी प्रॅक्टिस करायचं 1-2 वेळेस तुम्हाला येऊन जाईल. ठीक आहे. तो दो फॉर्म्युला आहे कॉस ऑफ ए इंटू साइन ऑफ बी कॅन बी रिटन ॲज 1/2 इन अ ब्रॅकेट साइन ऑफ ए प्लस बी मायनस साइन ऑफ ए मायनस बी. क्लिअर. त्याच्यानंतर सेवंथ जो फॉर्म्युला बनवणार आहे मी तो इक्वेशन नंबर 3 प्लस इक्वेशन नंबर 4 ऍड करणार आहे मी. तर फॉर्म्युला बनणार आहे तो म्हणजे कॉस ऑफ ए इंटू कॉस ऑफ बी कॅन बी रिटन ॲज 1/2 इन अ ब्रॅकेट कॉस ऑफ ए प्लस बी प्लस कॉस ऑफ. चलो कळालंय. आणि 8th फॉर्म्युला सुद्धा काय करणार आहे मी सिमिलर फॅशन मध्ये फक्त प्लसच्या ठिकाणी काय लिहिलं आता इक्वेशन 3 मधून इक्वेशन 4 मायनस करायचं. ठीक आहे. तर इथं फॉर्म्युला बनेल साइन ए इंटू साइन बी इज इक्वल टू पहिल्यांदा बनला होता -1/2 बाहेर तर ब्रॅकेट मध्ये कॉस ऑफ ए प्लस बी आधी मायनस कॉस ऑफ ए मायनस बी नंतर. आता नेक्स्ट मायनस जर मध्ये मल्टिप्लाय केलं तर काय होतं रे प्लसची टर्म मायनस मायनसची टर्म प्लस. तर कॉस ए मायनस बी अगोदर आणि मायनस कॉस ऑफ ए प्लस ची टर्म नंतर. हे कळालं का ते सांगा. चलो बरं याच्यात खाली रॉकेट सायन्स आहे का रे नाही. हे जे लास्ट 4 फॉर्म्युलाज आहेत 5, 6, 7, 8 दीज आर कॉल्ड एज ए डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले. हे काय आहेत डिफॅक्टरायझेशन. अवघड आहे सोपं आहे पक्का. हे तुम्ही एकदा घरी ट्राय करता स्वतः न बघता. काही अडचण आली तर काय करायचं व्हिडिओ लावायचा व्हिडिओ पाहायचा. ठीक आहे. चला इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे. चलो फक्त मला एवढंच सांगा डिफॅक्टरायझेशन कळलं तर फॅक्टरायझेशन कडे जायचं आज का उद्या जायचं पक्का रुट्टू. प्रीती उद्या म्हणाली. प्रीती कसं करायचं बाकीच्यांनी बी जरा बोललं तर काय हरकत नाही कारण हा क्लास तुमच्यासाठीच आहे. फक्त एक लक्षात ठेवा जे जुने लेकर आहेत त्यांना पण सांगितले आणि जे नवीन लेकर आहेत त्यांच्यासाठी आणखी एकदा रिपीट करतो. आपला जो क्लास आहे तो ऑनलाईन प्लस ऑफलाईन फॉर्मॅट मध्ये आहे. ठीक आहे. तुम्ही ऑनलाईन पण क्लास करू शकता ऑफलाईन पण क्लास करू शकता. ऑफलाईन साठी आमचा पत्ता आहे जे काही औसा रोड आहे औसा रोडला लातूर मध्ये. ठीक आहे. प्रमोद सुपर मार्केटच्या पाठीमागं आपलं डिप्लोमावाला क्लासेस म्हणून क्लासेस आहेत. ठीक आहे. ऑनलाईन फॉर्मॅट मध्ये तुम्हाला आता ग्रुपवर लिंक येऊन जाईल त्यात काही अडचण नाही. कुणी फ्रेंड्स असेल त्यांना पण तुम्ही ऍड करू शकता.
ठीक आहे. आता फक्त प्रश्न आहे की सर किती दिवस फ्री आहे, तर क्लिअर सांगतो त्यांच्यासाठी, म्हणजे काही असं लपवालपवी करणार नाही. ज्या लेकरांना ऑनलाईन क्लास करायचे आहेत आणि नंतर व्हिडिओ पण पाहायचे आहेत, जसं की आपल्या ॲप्लिकेशनवर व्हिडिओ तुम्ही केव्हाही पाहू शकता, फक्त पेड स्टुडंटलाच नेक्स्ट म्हणजे ॲक्च्युअल सिलेबसचा पार्ट कळायला सुरुवात होईल. तर त्याच्यासाठी जी फीस आहे ती फक्त 2,500 रुपये बेसिक मॅथमॅटिक्ससाठी आहे आणि 2,500 रुपये ही आपल्या बेसिक सायन्ससाठी आहे. ठीक आहे, म्हणजे बेसिक मॅथमॅटिक्स आणि बेसिक सायन्सची मिळून फीस तुम्हाला फक्त 5,000 रुपये असेल. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओज भेटतील, आपण जे काही डे बाय डे शिकतो त्याची PDF सुद्धा भेटेल. म्हणजे तुम्ही चुकून जर समजा एखाद्या वेळेस मिस केलात क्लास, तर लिहायचं राहून गेलं असेल, तर तुम्हाला ते ग्रुपवरून तुमचं जे काही आपण ॲप्लिकेशन बनवलंय त्या ॲप्लिकेशनवरून तुम्ही तुमचा जो काही सिलेबस आहे तो बघू शकता, डाउनलोड करू शकता. तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तो क्लास आणखीन एकदा तो पाहू शकता, किंवा एखादा मिस झालेला क्लास असेल तो रिपीट तुम्ही क्लास करू शकता. हे सगळं आपल्या ॲप्लिकेशनमध्ये आहे. तर ते ॲप्लिकेशन सुद्धा तुम्हाला त्या 2,500 रुपयामध्येच येऊन जाईल. ठीक आहे, कळालं मी काय काय बोललो ते? ठीक आहे, हां ठीक आहे. बेसिक सायन्सचे पण डेमो घेऊ जर डेमो घ्यायची इच्छा असेल तर. बट तुम्हाला कळालं असेल की मॅथमॅटिक्स कसं शिकवतात, तर सायन्स पण त्याचप्रमाणे शिकवलं जाईल, काही अडचण येऊ देणार नाही. ठीक आहे, ओके. चलो, जे नवीन स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी आणखीन एकदा सांगतो, आपलं जे काही यूट्यूब चॅनल आहे, यूट्यूब चॅनलवर डिप्लोमा वाला नावाने एक यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यामध्ये व्हिडिओज आपले अपलोड केलेत मी. ठीक आहे, तर बाकीच्या फ्रेंड्सपर्यंत तुम्ही हा मेसेज पोहोचवा एवढीच अपेक्षा. ठीक आहे, चलो, थँक्यू. कुणाला